हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण 2023मध्ये TCS आणि IBPSने जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये रिपीट झालेले वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न आपण पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा व्हिडिओ अतिमहत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. यथेच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा, यथेच्छचा विरुद्धार्थी शब्द असतो न्यून. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 न्यून. ओके, त्यानंतर खूपचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कमी. ओके, विपुलचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अन्य. आणि भरपूरचा विरुद्धार्थी शब्द आहे थोडे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी योग्य रीतीने लिहिलेला शब्द शोधायचा आहे. पहा, योग्य रीतीने लिहिलेला शब्द लाडी गोडी, लक्षार्थ, बाष्पीकरण, रहिवास. आता लाडी गोडीचा जो डीचा वेलांटी आहे ती कोणती असते मित्रांनो? पहिली असते का? ती असते दुसरी. ओके, त्यानंतर लक्षार्थ हा शब्द योग्य आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लक्षार्थ. त्यानंतर बाष्पीकरणचा श कोणता असतो? षटकोणाचा असतो ना, तेव्हा होतं ते बाष्पीकरण. ओके, आणि रहिवाशीचा हची जी वेलांटी आहे ती कोणती? पहिली असते का दुसरी? ती असते पहिली. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण पाहिलं. पुढे पाहूया. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? पहा, नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत वि. शिरवाडकर. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वि. शिरवाडकर, ज्यांनाच कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला हे महत्त्वाचं नाटक आहे मित्रांनो. त्यासोबतच वेड्यांचा बाजार, प्रेम संन्यास हे त्यांची काही नाटकं आहेत. त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे संगीत सौभद्र, रामराज्य वियोग आणि शंकर दिग्गज. ओके, आणि पु ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार, अंमलदार, भाग्यवान ही त्यांची नाटके आहेत. ओके, पुढे पाहूया. खालील वाक्यातील क्रियापद शोधायचे. मी अपराधासारखे म्हणतो आणि कान पकडतो. पहा, मी अपराधासारखे म्हणतो आणि कान पकडतो. वाक्यातील क्रियापद काय? तर अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता या वाक्यात? तो आहे पकडतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पकडतो. समोरचा प्रश्न तेच या वाक्यातील क्रियापद आहे. ओके, खालील वाक्यातील कर्ता शोधायचा आहे. पहा मित्रांनो, कर्ता आपल्याला शोधायचा आहे. मग क्रियापदाची जी क्रिया आहे ती क्रिया दर्शवलेली आहे आणि ती पूर्ण करणारा असतो तो वाक्यातील असतो कर्ता. म्हणजे क्रियापदाची दर्शवलेली क्रिया जो पूर्ण करतो त्याला आपण काय म्हणतो? कर्ता. आणि कर्ता आपण कसा ओळखतो? तर नारा प्रत्यय, नारा, नारी, नारे असे प्रत्यय लावतो आणि प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला कळता करतो. आता मी सर्व मजकूर सीडीवर घेतला आहे. घेणारा कोण आहे? तो आहे मी. बरोबर, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मी या वाक्यातील आहे कर्ता. ओके, पुढे पाहूया. कर्मणी प्रयोगाचे वाक्य शोधायचं आहे. पहा, कर्मणी प्रयोगाचं वाक्य शोधायचे. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं मित्रांनो? कर्त्याला प्रत्यय असतो. बरोबर, आणि कर्माला प्राधान्य असतं. पहा, सुनीलने पाडे म्हटले. हा हेच आहे, सुनीलने कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्राधान्य, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सुनीलने पाडे म्हटले. त्यानंतर शिक्षकांनी मुलांना शिकवावे. हा काय आहे? तर हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे. ओके, त्यानंतर मोर नाचला, कर्माचा उल्लेख नाही इथे. ओके, म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग. आणि सलीम वाचन करतो, या वाक्यात कर्माचा उल्लेख आहे मित्रांनो, म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ओके, पुढे पाहूया. खालील नपुसकलिंगी शब्दजोड्यांपैकी चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. आता नपुसकलिंगी शब्दजोड्या कशा ओळखायच्या आहेत? तर त्याच्या आधी ते हे सर्वनाम वापरावे लागतं. ओके, मग ते घर ते वासरू हे नपुसकलिंगी जोडी आहे. ते धोतर ते मोजे हे देखील नपुसकलिंगी जोडी आहे. ते सभा ते आज्ञा होते का? तर ती सभा आणि ती आज्ञा, त्यामुळे हे स्त्रीलिंगी आहे जोडी. आणि ते फूल ते शेत ही देखील नपुसकलिंगी जोडी आहे. मग आपल्याला काय विचारलंय? नपुसकलिंगी शब्दजोड्यांपैकी चुकीची जोडी ती आहे सभा आणि आज्ञा, कारण ही स्त्रीलिंगी जोडी आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सभा आज्ञा. समोरचा प्रश्न.
तरबेज शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. तरबेज म्हणजे असतो निपुण, पारंगत, कुशल, निष्णात, वापरवार. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 निपुण, बरोबर. त्यानंतर नाजूकचं काय आहे तर कोमल, मृदू, नाजूकचं कोमलच आहे, कोमल नाजूक, बरोबर. आणि कायवारचं काय येईल तर बाजू घेणे. ओके, पुढे पाहूया. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ही कविता कोणाची आहे? अति महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि ही कविता आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाची आहे, ती आहे बहिणाबाई चौधरी यांची. ओके, मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बहिणाबाई चौधरी. आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया. मनीषा साधू यांची कविता कुठे? रूप तुझे चुलीत घाल तू. ओके, त्यानंतर प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांचे आजीचे घड्याळ काला असता, प्रेमाचा गुलकंद. त्यानंतर अरुणा ढेरे यांची कविता कोणत्या? प्रारंभ, निरंजन, साक्षी भावाने बघताना आणि सृजन. ओके, पुढे पाहूया. मायाळू शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. मायाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे क्रूर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 क्रूर. त्यानंतर सौम्यचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तीव्र आहे. आणि दयावानचा आहे क्रूर. ओके, पुढे पाहूया. विरुद्धार्थी शब्द सांगितलाय. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे कोणता प्रयोग आहे पहा. वाक्यात जसे की, जावे, करावे, असावे असे शक्यतादर्शक जर शब्द आले तर तो भाव्य प्रयोग असतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मग आता त्याने आता घरी जावे, या वाक्यात जावे हा शक्यतादर्शक शब्द आहे म्हणून हा असणार भाव्य प्रयोग. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 भाव्य प्रयोग. समोरचा प्रश्न. मनीष, मोहन व मोहसिन एकाच वर्गात शिकतात, हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पहा, मनीष, मोहन व मोहसिन हे एकाच वर्गात शिकतात, हे वाक्य आपल्याला कोणतं वाक्य सांगायचे? पहा, आता या वाक्यात काय मित्रांनो तर एकच मुख्य क्रिया दर्शवलेली आहे, बरोबर. काय? एकाच वर्गात शिकतात ही एकच मुख्य क्रिया दर्शवते आणि एकच उद्देश्य म्हणजे एकच कर्ता आणि कर्म आहे. ओके, म्हणून हे केवल वाक्य असेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केवल वाक्य. समोरचा प्रश्न. एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पहा, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील हे एक वाक्य आणि ते मुलांचे नाटक बसवतील हे दुसरं वाक्य. आणि ही दोन वाक्य कोणी जोडले तर ती वने जोडलेत, म्हणजे हे प्रधान सूचक उभयान्वयी अव्यय मित्रांनो. आणि जेव्हा आणि व शिवाय की अशा प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी वाक्य दोन वाक्य जेव्हा जोडलेली असतात, दोन किंवा अधिक वाक्य जेव्हा जोडलेली असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य असतं. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 संयुक्त वाक्य. समोरचा प्रश्न. खालीलपैकी एक वचन व अनेक वचन सारखेच असणारा पर्याय कोणता आहे? पहा, एक वचन व अनेक वचन सारखेच असणारा पर्याय कोणता आहे? माणूस, माणसे, भाकरी, भाकऱ्या, बी, बिया आणि लाडू, लाडूच. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 लाडू. एक वचन आणि अनेक वचन लाडूचं सारखंच असतं. पुढे पाहूया. कणव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. कणव, कणवचा समानार्थी शब्द काय आहे? कळवळा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कळवळा. कणव, कळवळा, करुणा, दया, कृपा. त्यानंतर कठीणचा समानार्थी शब्द कोणता आहे? अवजड, बिकट. त्यानंतर आणखी एक कवण शब्द, त्याचा काय समानार्थी शब्द? कोण, काय, कोणते. आणि कणक एक देखील शब्द आहे, त्याचा आहे सुवर्ण, कांचन, सोने, हिरण्य, हेम. त्यानंतर कडकचा समानार्थी शब्द काय? टणक, महाग, कठोर, जहाल. हे काही महत्त्वाचे शब्द आहेत, याच अर्थाशी म्हणजे समान वाटणारे शब्द आहेत. ओके, पुढे पाहूया. मोहन पुस्तकाची पाने घाई घाईने उलटतो, वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय निवडायचा आहे. पहा, आता मोहन पुस्तकाची पाने घाई घाईने उलटतो, वाक्यातील कर्म आहे, आता ते आपल्याला सूचित करायचं आहे. आता ते आपण कसं ओळखायचं तर क्रिया सोसणारा वाक्यातील कर्म असतो. क्रिया कोणावर घडते आणि जी क्रिया सोसतो त्याला आपण कर्म म्हणतो. मग इथे क्रिया कोण सोसतंय, आता ते कसं काढायचं तर त्याला आपण काय विचारायचं? पहा, घाईघाईने उलटतो, आता उलटवलेलं काय आहे तर ते आहे पान, बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पुस्तकाची पाने. हे या वाक्यातील
कर्म सूचित करणारा योग्य पर्याय. ओके, पुढे पाहूया. सप्ताह, त्रिदल, पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? पहा, सप्ताह, त्रिदल, पंचपाळे. सप्ताह 7 दिवसांचा समूह, त्रिदल 3 दलांचा समुदाय आणि पंचपाळे 5 पात्यांचा समुदाय. म्हणजे यामध्ये पहिले पद काय आहे? संख्या विशेषण आहे आणि दुसरं आहे नाम. आणि अशा प्रकारे जेव्हा वाक्यरचना असते तेव्हा तो असतो द्विगु समास. म्हणजे जेव्हा आपल्याला त्या शब्दातून एखाद्या समूहाचा बोध होतो तेव्हा ते शब्द असतो काय? ती कोणत्या समासाची उदाहरणे असतात? ती द्विगु समासाची उदाहरणे असतात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 द्विगु. समोरचा प्रश्न, ओहोटी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ओहोटी. ओहोटीचा विरुद्धार्थी शब्द आहे भरती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भरती. समोरचा प्रश्न, आकुंचन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आकुंचनचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रसरण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रसरण. त्यानंतर महागचा विरुद्धार्थी शब्द स्वस्त. आकुडचा विरुद्धार्थी शब्द आहे लांब. ओके, पुढे पाहूया. सकाळी अचानक वीज गेल्यामुळे मी लिफ्टमध्ये अडकलो. या वाक्याचा भविष्यकाळ असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहा, सकाळी अचानक वीज गेली आणि मी लिफ्टमध्ये अडकतो. सकाळी अचानक वीज जाईल आणि मी लिफ्टमध्ये अडकेन. पहा, हाच योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सकाळी अचानक वीज जाईल आणि मी लिफ्टमध्ये अडकेन. या वाक्याचा आपल्याला भविष्यकाळ या वाक्यातून बोध होतोय. ओके, पुढे पाहूया. तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. हा जो महिना आहे त्याखाली अधोरेखित आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मग पहा, आता महिना या वाक्यातील महिन्याच्या आपल्याला शब्दाची जात ओळखायची. ते क्रियापद आहे, कर्म आहे, सर्वनाम आहे की कर्ता आहे? आता बदलण्याची क्रिया सोसणारा कोण आहे? तो आहे महिना. ओके, म्हणून हा काय असेल? कर्म असेल. ओके, आणि कर्ता काय आहे? तर तो आहे तुम्ही. म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कर्म. महिना हा वाक्यातील हा कर्म आहे. ओके, पुढे पाहूया. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नर, वर, माळी, मधू. ती वधू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वधू. समोरचा प्रश्न, गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यातील कर्ता शोधायचा आहे. आता पहा, क्रियापदाला मी मागाशी तुम्हाला सांगितलं, नारा, नारी, नारेने प्रश्न विचारल्यास मिळणारं उत्तर काय असतं? ते असतं कर्ता. आता चालू असणार काय? तो आहे रेडिओ. ओके, असणारं म्हणायचे आपल्याला. असणारं कोण आहे? तो आहे रेडिओ. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रेडिओ. रेडिओ हा या वाक्यातील कर्ता आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2023मध्ये TCS IBPSच्या जेवढ्या एक्झाम झाल्या आणि TCS IBPSने त्या एक्झाम्समध्ये जेवढे मराठीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांपैकी जे महत्त्वाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत, वारंवार विचारण्यात आलेले आहेत, ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.